मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या होम ग्राउंडवर ठाकरेंचं आंदोलन. अयोध्या राम मंदिर दानचोरी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं रामरक्षा पठण. सरसंघचालक मोहन भागवतांसह मुख्यमंत्र्यांनाही आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन. उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाला भाजप नेत्या नवनीत राणा उत्तर देणार. अमरावतीच्या हनुमान गढीवर राणा हनुमान चालीसा पठण करणार. पुन्हा ठाकरे विरुद्ध राणा संघर्ष पेटणार. सत्तेत येण्यासाठी विलिनीकरण आवश्यक. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपकडून अट घातल्याची सूत्रांची माहिती. तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला सुनेत्रा पवारांचा विरोध असल्याची चर्चा. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 21वा दिवस. खासदार सुप्रिया सुळेंनी जंतर मंतरवर जाऊन दिला आंदोलनाला पाठिंबा. तर आज अमित ठाकरे सोनम वांगचुक यांची भेट घेणार. सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ. एसटीच्या तिकिटात 13.56% वाढ. इंधन दराचं कारण देत प्रवाशांच्या डोक्यावर भाडेवाढीचा बोजा. राज्यात 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार बरसणार. पुणे, सातारा, संभाजीनगरसह 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट. तर 20 जुलैनंतर राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढणार. राज्यातील डॉक्टर सोमवारी संपावर. कल्याण डोंबिवलीतील डॉक्टरला मारहाण विरोधात एल्गार मुजोर नगरसेवक रमेश म्हात्रेवर कठोर कारवाईची मागणी. आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता. सांगली मिरज पंचायत समितीमध्ये काँग्रेसला धक्का. तन्वी कमलेकर यांचं सभापतीपद रद्द. कमलेकर खासदार विशाल पाटलांच्या निकटवर्तीय. मौलाना जर्जीस अन्सारीवर गुन्हा दाखल. भगवान श्रीकृष्णाबाबत केलेल्या विधानाप्रकरणी कारवाई. लखनौमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा. विठ्ठल रुक्मिणी मूर्ती लेपन प्रक्रियेवरील स्थगिती न्यायालयानं उठवली. मूर्तीवरील लेपन प्रक्रियेचा मार्ग मोकळा. माऊलींची पालखी तरडगावच्या दिशेनं मार्गस्थ होणार. दुपारी तरडगाव जवळील चांदोबाचा लिंब इथं उभं रिंगण. तर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सणसर इथं मुक्कामी. सीएसएमटी रेल्वे यार्डात मानवी पाय सापडला. नियमित स्वच्छतेदरम्यान अमृतसर सीएसएमटी एक्सप्रेसच्या डब्याखाली पाय. रेल्वे पोलिसांकडून प्रकरणाचा कसून तपास सुरू. मतदार यादीत नाव नसल्यानं नागरिकत्व संपत नाही. नागरिकत्वाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा. निवडणूक आयोगाचे अधिकार मतदार यादीपुरते असल्याचंही केलं स्पष्ट. महान अष्टपैलू क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्स यांचं निधन. 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाल्याची भावना.